नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. दिल्लीत 1.5 तास फिरलो, तब्येत बिघडली. दिल्लीतील वाढतं प्रदूषण चिंताजनक. भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांचं मत. प्रारूप मतदार याद्यांवर हरकती सूचनांसाठी मुदतवाढ. 3 डिसेंबर पर्यंत हरकती सूचना नोंदवता येणार. करुणा मुंडे पोटगी प्रकरणात मध्यस्थ म्हणून ॲडव्होकेट अनुजा प्रभुदेसाई यांची नियुक्ती. सर्व खर्च धनंजय मुंडे यांनी करावा. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर माझं राजकारण थांबवणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचं वक्तव्य. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस आम्हाला भावासमान वाटायचे. आता मात्र देवेंद्र फडणवीस कपटी आणि खुंची वाटतात. काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला. शरदचंद्र पवार पक्षाचे राम खाडे यांच्यावर हल्ला. निलेश राणे पैशांशिवाय निवडणूक लढवू शकत नाहीत. माजी आमदार वैभव नाईक यांची निलेश राणे यांच्यावर टीका. अजित पवारांचा 24 तासात राजीनामा घ्या, अन्यथा अमित शहा यांना भेटणार. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांचा इशारा. लाडकी बहीण योजना ही संकल्पना माझीच. भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांचा दावा. पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गांना केंद्र सरकारची मंजुरी. खराडी हडपसर स्वारगेट खडकवासला नळस्टॉप माणिकबाग मेट्रोला मंजुरी. रिचार्जवाल्या ताई पुन्हा ऍक्टिव्ह झाल्या. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची अंजली दमानिया यांच्यावर टीका. पुणे शहरातील 200हून मंडळांना पोलिसांची नोटीस. विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्यानंतर नोटीस. पुण्यात 3 लाख तर पिंपरी चिंचवडमध्ये 92,000 दुबार मतदार. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा दावा. सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय असेल सांगता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शरद पवार यांचं वक्तव्य. पिंपरी चिंचवड मधील नितीन गिलबिले प्रकरणात मोठा ट्विस्ट. माजी नगरसेवक किसन महाराज तापकीर खुनाचा मास्टरमाइंड. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.